डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेडमध्ये जे भरती निघालेली आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 7वी पास आणि 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरणे चालूच आहे। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर 16 मे 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड या भरतीचे फॉर्म भरण्याची, ठीक आहे। आणि या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे। तर या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, या भरतीमध्ये पेपर आहे की नाही आहे, निवड प्रक्रिया यामध्ये कशा प्रकारे होणार आहे, वयोमर्यादा काय आहे, फी किती असणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप या भरतीची सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा तुमच्या जिल्ह्याचं नाव। तर पहा, डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय विष्णुपुरी नांदेडमध्ये चांगली ही भरती चालू आहे। यामध्ये जर आपण पद पाहिलं, पहिलं जे पद आहे तर हे सर्व संवर्ग हे पद आहे। तर सर्व संवर्ग पदामध्ये जे पगार तुम्हाला 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे आणि महागाई भत्ता सुद्धा इतर या ठिकाणी भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि दुसरं जे पद आहे तर हे दुसरं जे पद आहे यामध्ये प्रयोगशाळा परिचयचं पद आहे। तर यामध्ये सुद्धा पगार 19,900 ते 63,200 पर्यंत आपल्याला पगार भेटणार आहे, ठीक आहे। तर यामध्ये जे आपण चांगले पद यामध्ये एक लक्षात ठेवा आणि पगार सुद्धा यामध्ये तुम्हाला चांगला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर गड्ड संवर्गातलं हे पद आहे आणि या भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 43 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। आणि फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 1,000 रुपये फी आहे आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी आहे। त्याचबरोबर जे नोकरीचं जे ठिकाण आहे हे नोकरीचं जे ठिकाण आहे हे नांदेडमध्येच नोकरीचं ठिकाण आहे। तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर नांदेडमध्येच तुम्हाला नोकरी यामध्ये करावं लागणार आहे, ठीक आहे। तर 10वी पास आणि 7वी पासवरच आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते, एक लक्षात ठेवा, जास्त शिक्षण या भरतीमध्ये लागत नाही। त्याचबरोबर फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर 16 मे 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि पेपरची जी तारीख आहे हे अजूनही या ठिकाणी आली नाही। तर या भरतीमध्ये पेपर आहे की नाही या अशा बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट असते, तर मी तुम्हाला सांगून देतो ही जी भरती निघाली तर या भरतीमध्ये पेपर असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा, डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड या भरतीमध्ये पेपर असणार आहे। तर पेपर आपला 100 मार्काचा असणार आहे, ज्यामध्ये परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर जे यामध्ये इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे, म्हणजे पेपर 200 मार्काचा असणार आहे पण 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे यामध्ये आपलं सिलेक्शन जे आहे हे पेपरवर होणार आहे। ज्यांचा सुद्धा चांगला पेपर या ठिकाणी बसणार आहे त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून अभ्यास चालू ठेवा, आतापासून तयारी चालू ठेवा, कारण की या भरतीमध्ये उंची वगैरे नाही आहे, ग्राउंड वगैरे नाही आहे। तर आपलं जे सिलेक्शन आहे मेन हे पेपरवरच या ठिकाणी होणार आहे। ज्यांना पेपरमध्ये जास्त मार्क्स भेटणार आहे तर त्यांचं सिलेक्शन या भरतीमध्ये होणार आहे, ठीक आहे। आपण जागांचा जर विचार केला तर पहिलं जे पद आहे सर्व संवर्ग तर यामध्ये 69 जागा आहे। दुसरं जे पद आहे तर ते प्रयोगशाळा परिचर्ता आहे, तर यामध्ये 17 जागा या ठिकाणी आहे। तर या भरतीची सर्व जाहिरात मी तुम्हाला दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता। गड्ड संवर्गातलं हे पद असणार आहे। तर पहिलं जे पद आहे सर्व संवर्गाचं पद आहे, तर यामध्ये पगार 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे आणि अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर भत्ते सुद्धा भेटणार आहे आणि 69 जागा आहे। त्याचबरोबर दुसरं जे पद आहे गड्ड वर्गचं आहे प्रयोगशाळा परिचयचं, तर यामध्ये जे आहे पगार 19,900 ते 63,200 पर्यंत पगार भेटणार आहे आणि अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते सुद्धा भेटणार आहे। 17 जागा, टोटल 86 जागा यामध्ये आहे। त्याचबरोबर प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या गट संवर्गातील सर्व पदांची सविस्तर तपशील https://www.drscgmc.nanded.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी
तर या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता शैक्षणिक अर्हता यामध्ये फक्त 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते. 7वी पास आणि 10वी पासवर बघू शकता. शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शाळांत परीक्षा 10वी पास आणि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर स्वैच्छिक पदासाठी 7वी पास. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक यामध्ये आहे. माजी सैनिकांसाठी अर्हता तुम्ही बघू शकता. तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यकता. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत आहे. त्याचबरोबर मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर 18 ते 43 पर्यंत यामध्ये वयोमर्यादा आहे. आणि खेळाडूंसाठी सुद्धा तुम्ही वयोमर्यादा या ठिकाणी बघू शकता. 5-5 वर्षे सूट यामध्ये आहे. माजी सैनिकांसाठी सुद्धा तुम्ही बघू शकता या ठिकाणी. त्यानंतर आपण या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर या भरतीमध्ये जे आहे उंचीची काही अट नाही आहे, ग्राउंड वगैरे मैदान चाचणी नाही. आपलं जे सिलेक्शन आहे हे पेपरवर होणार आहे. तर पेपर जो असणार आहे यामध्ये तर 100 मार्काचा म्हणजे 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 200 मार्काचा पेपर असणार आहे. आणि गट ड संवर्गातलं पद आहे तर 25 प्रश्न हे मराठी व्याकरणचे विचारले जाणार आहे. 25 प्रश्न इंग्रजी ग्रामरचे विचारले जाणार आहे. आणि सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. बौद्धिक चाचणी आणि अंकगणितचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे. तर टोटल हे 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 200 मार्काचा पेपर असणार आहे. परीक्षेसाठी कालावधी जो भेटणार आहे 2 घंट्याचा टाईम आपल्याला भेटणार आहे. 120 मिनिटं आपल्याला टाईम भेटणार आहे. आणि परीक्षेचे जे स्वरूप आहे परीक्षा ही ऑनलाईन कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक 2 गुण ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर परीक्षा ही कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. सत्र 1 ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्याची कठीणता तपासण्यात येऊन समानीकरण करण्याचे नॉर्मलायझेशन पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल. नॉर्मलायझेशन TCS कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित केलेले आहे. सदर नॉर्मलायझेशन सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील याची सर्व परीक्षाची यांनी नोंद घ्यावी. तर यामध्ये नॉर्मलायझेशन सुद्धा असणार आहे. नॉर्मलायझेशनमध्ये सुद्धा मार्क्स यामध्ये वाढणार आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता सर्वसाधारण सूचना यामध्ये अर्ज फक्त ऑनलाईन प्रणालीमध्ये भरायचा आहे. आणि अर्ज सादर करण्यासाठी जे संकेतस्थळ आहे तर https://www.drscgmcnanded.in या वेबसाईटवर जाऊन आपल्याला फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी परीक्षा शुल्क यामध्ये खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी आहे. मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर फॉर्म भरणे जे आहे हे 26 एप्रिल 2025 पासून चालू झाले आणि 16 मे 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचे अंतिम दिनांक 16 मे 2025 आहे. तर ही संपूर्ण जाहिरात आहे. हे जर जाहिरात तुम्हाला पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर, तर त्या लिंकवर त्या ग्रुपची जी लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर जॉईन करून घ्या. हे सर्व जाहिरात यामध्ये दिल्या आणि कॅटेगरीनुसार जागा तुम्ही बघू शकता या ठिकाणी.